मग या हा जो संस्कार आहे, प्रत्येक आई बाप हा मुलांना फक्त इष्टट कमवून ठेवण्याच्याच नादामध्ये लागला. परंतु ज्याने निव्वळ इष्टट कमवली त्याचं पोरग निव्वळ व्यवहार झाल्याशिवाय राहत नाही. का तर संपत्ती कमवण्यापेक्षा खरंच तुम्ही आणि आज आपल्या मुलांसाठी संस्कार कमवण्याची गरज आहे. म्हणून जाता जाता मला तो अधिकार नाही तुमच्यासारख्या ज्येष्ठांना या ठिकाणी उपदेश करणं, परंतु जे अहो कृपावंता होय कुणाचा दाता, बुद्धीचा दाता. अहो कृपावंता होय बुद्धीचा हे दाता. त्या भगवंतानं ज्यांची बोलण्यास भाग पाडलं त्यांची इच्छा असावी. जशी आज या ठिकाणी संस्थेतील मुलं आहेत तशी आपल्या गावची सुद्धा एक वेळ उभा राहतील. कारण हा आपल्या समोर स्वामी समर्थना आज माझी या ठिकाणी विनंती. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळे. मी लहान त्यांच्या मोठं बालक आहे आणि बालक रूपातून आज त्यांना विनंती करतो. आज गावातील 3 विद्यार्थी या ठिकाणी उभा आहेत, 2 विद्यार्थी उभा आहेत या गावातील. अशीच विद्यार्थी अजून आपल्या या ठिकाणी गेंडापूर गावामध्ये निर्माण व्हावीत आणि याची जागा यांच्यातीलच असणाऱ्या कोणीतरी घ्यावी. आज बघा कधीही काल न उभा घेऊन न उभा राहणारा मुलगा मी माझ्यासाठी घेऊन आलो. का आलो माहिती का? आपल्या संगतीने एक तरी सुधारावा, म्हणजे आपण सुधारावं असं किमान भास तरी असावं बरं का. का तर ज्यांनी तुमच्या एवढ्या सर्वांचं प्रेम माझ्यावर आहे त्यासाठी कुठेतरी मी सुधारण्याच्या मार्गावर आहे. मग मी सुधारतोय ना, माझ्या संग अजून एखादा सुधारावा एक भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणून जाता जाता सर्वांसमोर विनंती करतो, सर्वांना विनंती करतो. जसं यांच्या या मुलामुळे यांच्या आई बापांना खरोखर धन्यता प्राप्त झाली. पुत्र भाव आईचा गुंडा त्याचा त्रिलोकी झाला. हा मृदुंगाचार्य म्हणजे सामान्य नाही, लक्षात घ्या. गायक सामान्य नाही. नामदेवाच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष इंद्रदेव या ठिकाणी मृदुंग वाजत होता. म्हणजे ही इंद्रदेवाची गादी, लक्षात घ्या. जो अखंड म्हणजे या ठिकाणी नामस्मरण करतो अशी जी नारदाची गादी सामान्य नाही, लक्षात घ्या. जो टाळकरी होते ना ते टाळकरी प्रत्यक्षात माझा ज्ञानोबा होता. म्हणून तर जनाबाई म्हणत होते नामदेव कीर्तन करी पुढे नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. ज्ञानोबाई चालू म्हणते प्रत्यक्ष. मग हे गाणारी मंडळी सामान्य नाही, त्यांनी ज्ञान घेतलं म्हणून त्यांना ज्ञानोबा प्राप्त हे पद प्राप्त झालं. मग आपण सुद्धा या ठिकाणी बसून तरी असं श्रवण भक्ती झाले ना. या माता माऊलींना विनंती आहे, लहानपणी संस्कार द्यायचं काम त्यांचं असतं. त्यांना ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस ते शाळेत घालावायचं असतं. शाळेत गेल्यानंतर या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं जशी ही पहिलीचा विद्यार्थी बरं का, या ठिकाणी एक पहिलीचा विद्यार्थी, दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा असं करता करता तेव्हा ती ग्रॅज्युएशन झालेलं. जी गायन काम करते ना ती ग्रॅज्युएशन 10वीचा विद्यार्थी म्हणजे त्याला 10 गुण या ठिकाणी प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. मग त्यातील हा गायन काम हे या ठिकाणी सुंदररित्या केलं गेलं. आणि इनकरी बाबा आहे का नाही, ती कंबर बांधूनच जायची म्हणते धावतो कोण या ठिकाणी हा कुणाला चाल द्यायची, चाल द्यायचा अधिकार त्यांना आहे. आणि कीर्तनकार कुठे हुकला की ठोका द्यायसाठी कोण आहे? स्वप्नार माझ्यापेक्षा आहे म्हणून मी परंतु तो अधिकार असा आहे. चोपदार सामान्य नाही महाराज. एकनाथ महाराजांच्या द्वारामध्ये कोण होतो चोपदार हो? या ठिकाणी त्यांनी आत्मसात करून प्रत्यक्ष ब्रह्म विष्णू महेश जे
9 भक्तीपैकी एका भक्तीच्या पोटी जन्माला आलेला प्रत्यक्ष दत्तात्रेय होता आणि त्या दत्तात्रेयाची परंपरा या माझ्या स्वामी समर्थापर्यंत आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्वांसमोर विनंती करतो, पहिलं वर्ष आहे, जरी कुणाचं चुकलं वाटलं असेल तर एकमेकाला सांभाळून घ्या, राग द्वेष काढून टाका. दररोज आपण म्हणायचं अहंकाराचा वारा न लागवला तसा तोच जर अहंकार तुम्ही आम्ही बाळगला आपली भक्ती पराभूतीची शेवटच्या टोकाला जाणार नाही. मग या ठिकाणी जो जो कोणी येईल त्याला आपलंच करून घ्या आणि आपलंच केल्यानंतर तिथं द्वेष भाव राहत नाही, अवैधपणा निर्माण होतो. अजूनही पहिलं वर्ष म्हणजे रोपटे लावले, या रोपट्याचा वेध गगनाला भिडावा हेच माने म्हणले. या ठिकाणी आज स्वामी समर्थाच्या चरणी विनंती करून शेवल्या पायाच्या प्रसादे काही बोलले विनोदे माझं क्षमा करणे संती नोहे अंगभूती युक्ती हे हा होते भूतेशी तुमच्या कृपेचे पोषणे Hare